स्वागतम सुस्वागतम. नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना, महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग या अंतर्गत शालेय परसबाग निर्मिती सन 2025-26. प्रेरणा सन्माननीय कैलासजी शिंदे साहेब, आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका. मार्गदर्शक श्रीमती संघरत्ना खिल्लारे मॅडम, उपायुक्त. विशेष प्रेरणा अरुणा यादव मॅडम, सुलभा बारघरे मॅडम, शिक्षणाधिकारी यांच्या सहकार्याने नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 31 येथे आदरणीय केंद्र समन्वयक जयमाला पाटील मॅडम आणि मुख्याध्यापिका रुपाली गावंड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली परसबागेचा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात येत आहे. नवी मुंबई महापालिकेच्या विविध शाळांमध्ये परसबाग उपक्रमाचे यशस्वी आयोजन झालेले आहे. पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी परसबागेची पूर्वतयारी म्हणून जागेची निवड करण्यात आली. जागेच्या परिसरातील कचरा, प्लास्टिक गोळा करून विद्यार्थ्यांनी आपल्या श्रमदानातून तो परिसर स्वच्छ केला आणि विद्यार्थ्यांच्या शाळेच्या स्वप्नाला साथ मिळाली. हिरवे स्वप्न या सामाजिक संस्थेची एप्रिल महिन्यातच हिरवे स्वप्न या संस्थेच्या माध्यमातून बांबू लागवड करून या परसबागेची पूर्वतयारी करण्यात आली. मे महिन्याच्या कडक उन्हात कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या बांबूंच्या रोपांचं रक्षण करण्यात आले. 5 जून पर्यावरण दिनाचा औचित्य साधत भर पावसात हिरवे स्वप्न आणि ब्लू स्टार या संस्थेच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या सहभागाने वृक्षारोपणाला श्रीगणेशा झाला. परसबागेची 4 भागामध्ये विभागणी करून बटरफ्लाय गार्डन, औषधी वनस्पती विभाग, पालेभाज्या विभाग, फळ विभाग अशी आखणी करण्यात आली. शाळेमध्ये इको क्लबची स्थापना करून पालक प्रबोधनातून विद्यार्थ्यांच्या सहभागातून एक पेड माँ के नाम या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनातून पर्यावरण शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. सेंद्रिय शेती, सेंद्रिय खत निर्मिती यासारख्या प्रकल्पासाठी शाळेतीलच मध्यान्ह भोजनातील टाकाऊ पदार्थ, पालापाचोळा, केळ्याच्या साली यासारख्या वस्तूंपासून मुलांनी स्वतः खत निर्मितीचा अनुभव घेतला. इको क्लबची जबाबदारी सांभाळणाऱ्या सुहासिनी गरुडे मॅडम यांनी यासाठी विद्यार्थ्यांना, कर्मचाऱ्यांना नेहमीच प्रोत्साहित केले. नवी मुंबईतील प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रीन सोल फाउंडेशन यांच्या सहकार्याने ऑगस्ट महिन्यातच बीज मोदकाची निर्मिती करून संजूजी नाईक यांच्या उपस्थितीमध्ये बीजाचा तिरंगा तयार करण्यात आला. शालेय परसबाग ही भाजीपाला पिकवण्यासाठी नाही तर विद्यार्थ्यांसाठी एक विज्ञानाची प्रयोगशाळाच आहे. शाश्वत जीवनासाठी शाश्वत शेती, श्रमाचे संस्कार व संघटितरित्या काम करण्याची टीमवर्कची भूमिका ही आज 21व्या शतकातील मूलभूत कौशल्य झाली आहेत. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या सहभागातून या शालेय परसबागेच्या रूपाने शालेय वातावरण अत्यंत उत्साहवर्धक होते. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक 31 ने विद्यार्थी, शिक्षक यांच्या अथक प्रयत्नातून एक सुंदर परसबाग निर्माण केली आहे. या बागेत लावलेली फळझाडे, भाज्या, औषधी वनस्पती फक्त शाळेचा परिसर हरित बनवत नाहीत तर शाळेच्या मध्यान्ह भोजनालाही अधिक पौष्टिक बनवतात. या उपक्रमात शिक्षक मार्गदर्शकाची भूमिका निभावतात तर विद्यार्थी प्रत्यक्ष काम करून शिकतात. त्याचमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास, शिस्त व निसर्गप्रेम वाढते. नवनिर्मितीचा आनंद मिळतो. मुलांनी उगवलेली पहिली पानं पाहताना, फुले उमलताना किंवा
तण काढणी करताना त्यांच्या डोळ्यातील आनंद पाहून हा उपक्रम किती यशस्वी झाला आहे याची खात्री पटते. शालेय परसबाग ही केवळ अन्नधान्य देणारी बाग नाही, तर ती आहे ज्ञान, आरोग्य आणि संस्काराची बाग. परसबाग ही फक्त बाग नाही, तर एक शैक्षणिक साधन आहे. विज्ञान विषयातील प्रकाश संश्लेषण, जलचक्र, मातीतील सेंद्रिय घटक यासारख्या संकल्पना येथे प्रत्यक्ष शिकता येतात. गणितातील क्षेत्रफळ, परिमाण, मोजमाप या संकल्पना बागेतील कामातून अनुभवता येतात. पर्यावरण शास्त्रात जैवविविधता, परिसंस्था, सेंद्रिय शेती व सेंद्रिय खत निर्मिती हे सर्व प्रत्यक्ष शिकता येते. म्हणजेच परसबाग हे मुलांसाठी एक लर्निंग टू डुईंग म्हणजेच करून शिकण्याचे जिवंत उदाहरण आहे. ही बाग मुलांसाठी म्हणजे एक प्रयोगशाळाच आहे. येथे ते बी पेरतात, पाणी घालतात, तण काढतात आणि झाडांची देखभालही करतात. या प्रक्रियेतून त्यांना श्रमाचे महत्त्व, जबाबदारीची जाणीव आणि टीमवर्क शिकायला मिळते. अतुल दत्तात्रय बावळे आहे. माझ्या शाळेचे नाव नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 31 कोपरकेरणे आहे. माझ्या शाळेत परसबाग केली आहे. त्यात फळझाडे, फुलझाडे, पालेभाज्या, औषधी वनस्पती लावलेले आहे. त्या फळांचा उपयोग आम्ही शालेय पोषण आहारात करतो. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिका शाळांनी दाखवून दिले आहे की योग्य नियोजन, शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचा उत्साह, पालकाचा सहभाग असेल तर कोणताही उपक्रम यशस्वी होऊ शकतो. या परसबाग म्हणजेच भविष्यातील हरित, निरोगी आणि स्वावलंबी भारताचा भक्कम पायाच आहे.